आपण अक्षय निवदे हॅलो चेक मॅचला सुरुवात होते आणि मॅचला सुरुवात होत असताना विकी यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. वीरवर्धन एंड कडून ते गोलंदाजीसाठी तयार असतील. बॅटिंग मार्क वरती असतील पॉवर हाऊस अक्षय निवादे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर चेंडूला डिफेन्स केलं जात आहे. पहिला बॉल अगदी सन्मानजनक हँडल केलाय. पॉवर हाऊस अक्षय निवादे विस्फोटक अंदाजाचा खेळाडू कोणत्याही क्षणाला तो गिअर चेंज करू शकतो. आक्रमक असा बॅटर आहे. पुढच्या बॉलला देखील खेळण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा संपर्क तिथे आहे की नाही माहित नाही, पण तो डॉट बॉल निश्चित आहे. चांगला चेंडू टाकला गेलाय. त्याचबरोबर आमचे निश्चित परममित्र या खेळवरून या स्पर्धेला पाहण्यासाठी आलेले आहेत. आदरणीय चांगले समालोचक तांबे सर यांचं आगमन होत आहे. तांबे सर तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. आपण पाहतोय JCI ट्रॉफी 2026 आजचा पहिला दिवस आहे. फ्रंटफूटचा वापर करायचा फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी या बॉलवरती देखील 2 रन्स प्रचंड वेगाने कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू अगदी तितक्याच ताकदीचे असतील. मग VK असू देत अथवा प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर म्हणजे अक्षय असू देत, दोघांकडे देखील अनुभव राहिलेला आहे. जॉली बॉईजनं पहिल्या मॅच मध्ये देखील JCI सारख्या बलाढ्य टीमला पराजित केलं. त्याच्यानंतर या मॅच मध्ये ते खेळत आहेत. दुसरा सामना खेळत असताना सिया स्पोर्ट्सचा संघ तयार आहे. या चेंडूवरती आक्रमण आहे. चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. चौकार येतोय. 4 रन्स येत आहे. धावन सवय थोडासा पुढे सरकेल. आमचे सांख्यिकी तज्ञ आमच्या बाजूला नवीद ऐनरकर आहेत. ते मात्र सांगतील संघाचं स्कोरबोर्ड 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहतोय स्पोर्ट्स टीम ही जे चॅनल आहे ना, या चॅनलची संपूर्ण जी टीम आहे ती इथे चांगलं वर्क करते. आमच्या सर्वांच्या विश्वासाचं हक्काचं आवडीचं चॅनल अर्थात स्पोर्ट्स स्ट्रीम. या चॅनलवरती रसिक प्रेक्षक आपण जर का नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर आपण मॅचेस अशा प्रकारे पहा. बेल आयकॉनला जाऊन अगदी प्रेस करा. अशाच मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहण्यासाठी पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती निश्चित मिळून जाईल. आपण पाहताय JCI स्पर्धेचा उद्याच्या दिवसामध्ये देखील आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल. आतापर्यंत आपण पाहतोय तर 13,933 सभासद या स्पोर्ट्स टीम चॅनलचे झालेले आहेत. तुम्ही देखील या चॅनलचा अगदी निश्चित सभासद व्हायचं असेल, तुम्हाला तुमच्या समोर सबस्क्राईबचं बटन आहे, त्या सबस्क्राईब बटनला जाऊन तुम्ही स्पर्श करा. लवकरच 14,000 सबस्क्राईब होणार आहेत या चॅनलचे. मला असं वाटतंय JCI ची स्पर्धा अगदी आमच्या स्पोर्ट्स टीम चॅनलसाठी देखील खूप महत्त्वाची आहे. कारण काहीच फक्त सबस्क्राईब राहिले जे का 14,000 सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत. खूप मेहनत आहे स्पोर्ट्स टीम चॅनलचे. शून्यातून विश्व निर्माण करणं तेवढं सोपं नाही. यावेळेसचा बॉल चांगला ड्रायव्हिंग स्ट्रोक केलाय, स्वीप केलाय, डीप स्क्वेअरला गेला क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत अतिशय वेगानं 2 रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती.
दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे 7 गोलंदाजी मार्क वरती. द फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मॅरियट या एंड कोण बॉलिंग करतोय. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिथे स्टॉप झालाय, कॅच पकडली जाईल परंतु नाही, हातामधून झेल निसटलाय. आपण कोणत्या खेळाडूचा झेल सोडतोय, ही चूक आपण केली आहे. कदाचित ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. एका विस्फोटक आपण फलंदाजाची कॅच सोडताय, ही कॅच महागात पडू शकते. बॉलिंग करणाऱ्या टीमला म्हणजे अर्थातच जॉली बॉयच्या टीमला संधीचं सोनं करता आलं पाहिजे होतं. याही वेळेचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तोच आहे, कॅच पकडेल का, परंतु 2 खेळाडूंमध्ये तिथे टक्कर पाहायला मिळते. या बॉलवरती देखील दुसऱ्या फलंदाजाला आता जीवनदान मिळतंय. जीवनदान मिळत चाललेलं आहे. जीसीआय चषक 2026 आजचा पहिला दिवस आहे. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय या मुख्य मंचाचं प्रवेशद्वार ज्याचे पुरस्कर्ते दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदया सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम. त्याचबरोबर आपण पाहतोय हे मुख्य मंच आहे रिजवानबाई काझी व जोहरबाई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे. खेळाडूंसाठी जे पविलियन आहे ते पविलियन रवींद्र श्रीधर साधनासर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. आणि स्पर्धेचे 2 एंड आहेत, त्याच्यामधला एक एंड आपण पाहतोय द फन समाल रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मॅरियट या एंड कडनं बॉलिंग चालली आहे. और जेलेफेक नमक छिडकाय खिलाडी खूप दूरचा फटका खेळलाय, दूरवर चेंडू चाललाय, सीमारेषेच्या बाहेर सारस षटकार. अक्षय निवाते हा हार्ड हिटर खेळाडू आहे. तो अगदी खूप वेळ मात्र शांत बसू शकत नाहीत. त्याला तुम्ही संधी दिलीत म्हणजे तो आता सोनं निश्चित करू शकतो. येणारा पुढचा बॉल आहे. या चेंडूवरती काय होणार आहे, चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडस फंबलिंग पाहायला मिळते. चेंडूला पकडलं जाईल का, या सोय इथे वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे. यावेळेचा बॉल देखील खूपच लांब गेलाय, जितका उंच तितकाच दूर पाहायला मिळतो. अक्षयच्या वाटमधून एक शानदार फटका, सिक्सर. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले विदाउट लॉस 27. हेलो चेक एक बार निकली ना तो निकल गई. कमालची बॅटिंग आता सुमित जामदार. हे 2 खिलाडी दोन होता बाई. छोट्या सनीचा खेळाडू आपण पाहतोय. सुमित जामदार या खेळाडूला
खूप वेळानंतर आता स्पर्धेमध्ये खेळताना दिसतो. ह्याच्या अगोदर वेगवेगळ्या पोझिशनवरती तो खेळताना दिसला. नंबर 5 ला देखील लीग स्टेजमध्ये तो खेळतो. नंबर 7 ला कधी कधी आपण बघतो. पण तो जेव्हा तो सिया स्पोर्ट्सच्या टीम कडून खेळतो ना तेव्हा तो ओपनिंग साठी येतो. हे राम सर आपण पाहतोय. राम सर यांचा संघ आहे. राम सर सातत्यानं सुमित यांच्यावरती विश्वास ठेवताना आपण त्यांना पाहतो. आणि सुमित त्या टीमचा अगदी ओपनिंग बॅटर देखील आहे. आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युट करतो. पुढचा बॉल आहे. स्विचिट करण्याचा प्रयत्न. येस, वाकड्या बॅटचा स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे येतो षटकार. या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. तो क्षेत्ररक्षक तो चेंडू आणणार आहे. सिया स्पोर्ट्सचा संघ आपण पाहतोय. या टीम कडे अक्षय सारखा विस्फोटक फलंदाज. नंबर 3 वरती ऋषी बारे येणे देखील बाकी असेल. अनेक दापोलीकरांच्या पसंतीचा खेळाडू म्हणजे अर्थातच आपण ऋषी बारे याच्याकडे निश्चित बघतो. फॉर्म साठी थोडस स्ट्रगल करताना ऋषी दिसलाय अनेक मॅचेस मध्ये, परंतु हरकत नाही. अगदी तो मोजके चेंडू खेळतो. टीमला खूप सारा धावा बनवून देतो. ही त्या खेळाडूची स्ट्रेंथ तर नक्कीच आहे. धावांचा वेगाचा विचार केला तर स्कोरबोर्ड 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय भन्नाट वेगानं. षटकातील अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. वीरवर्धन एन कडून विकी याच्या हातामध्ये बॉल आहे. पुन्हा स्विच खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क आहे की नाही, परंतु इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. विकी यांचं पुनरागमन या षटकामध्ये. एक सिक्सर आल्यानंतर योग्य टप्प्याचा बॉल टाकला, परंतु अक्षयला आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न अजिबात करणं गरजेचं नव्हतं. कारण तुमच्या बॅटमध्ये अगदी तुमच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कोणत्याही दिशेला जर फटका खेळला तरी तो चेंडू तुम्ही सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकता. ही या खेळाडूची स्पेशालिटी राहिली आहे. तरी सुद्धा अगदी स्विच इट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. फील्डच्या मुताबिक ते स्ट्रोक खेळण्याचा अगदी विचार करत होते. अवे फ्रॉम द बॉडी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करून टाकलंय या बॉलला. इथे डॉट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 38 या आकड्यावरती थांबलेला आहे. स्पर्धा पाहण्यासाठी थेट खेडवरून आमचे परममित्र समालोचक तांबे सर हे देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. पुन्हा एकदा चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. चेंडू चालला इथे लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतोय मॅसिव्ह मॅक्झिमम जेसीआय ब्रँडेड षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. जेसीआय दापोली यांच्या माध्यमातून जेसीआय चषक 2026 आणि 2026 मधील हा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना खेळला जातोय. सिया स्पोर्ट्स बनाम जॉली बॉईज या 2 संघांमध्ये हे बॅटल चालू आहे. सिया स्पोर्ट्सनं टॉस जिंकला, बॅटिंगचं डिसिजन घेतलं. 3 षटकानंतर 44 रन्स बनवलेले आहेत. जेसीआय दापोलीचे प्रेसिडेंट आपण पाहतोय डॉक्टर कुणाल मेहता सर. आपण सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर हे जे ऑफिशियली उद्घाटन करत असताना जेसीआय दापोलीचे प्रेसिडेंट डॉक्टर कुणाल मेहता सर उपस्थित होते. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष महोदया कृपा घाग मॅडम देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर आपण पाहतोय दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदया आपण सातताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांना देखील पाहिलं. प्रीतीताई शिगवन मॅडम देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित होत्या. अन्य मान्यवर देखील होते आणि जेसीआयचे ऑल मेंबर्स त्यांच्या उपस्थितीमध्ये सदरच्या स्पर्धेचा ग्रँड ओपनिंग सेरेमनी सोहळा निश्चित पार पडला. त्याचबरोबर एक अमूल्य असं मंत्र निश्चित दिला. जेसीआय दापोली प्रेसिडेंट डॉक्टर कुणाल मेहता सरांनी सांगितलं की आपल्याला अगदी प्लास्टिक मुक्त दापोली करायची आहे
आणि तेच आता ध्येय धोरण घेऊन जसे दापोली यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व खेळाडूंना एक चांगला दापोलीतला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. त्यामुळे जेसीआयचं संपूर्ण टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण दापोलीतल्या खेळाडूंना एक चांगला उपक्रम आणि त्याचबरोबर एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे. तुम्हाला घेऊन जातो मॅच कडे जिथे 44 रन्स झालेले आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. या बॉलला आक्रमण केलंय मिड विकेट दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीच चूक नाही. सुमित जामदार यांची पारी संपुष्टात आलेली आहे. बॉलिंग मार्क वरती आपण गोलंदाज रझीन यांना पाहिलं. द फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मॅरियट या एंड कडून ते गोलंदाजी करत होते. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं जे मुख्य मंच आहे आणि मुख्य मंचाचा प्रवेशद्वार आहे त्याचे पुरस्कर्ते दापोली नगर पंचायतच्या नगरसेविका महोदया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा, आमच्या मार्गदर्शिका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या माध्यमातून मुख्य प्रवेशद्वार पुरस्कृत केलेला आहे. त्याचबरोबर रिजवानभाई काझी व जोहरभाई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संपूर्ण रंगमंच आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी जे पविलियन आहे ते आदरणीय रवींद्र श्रीधर सातनाक साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. आणि स्पर्धेसाठी 2 एंड आहेत. ज्या एंड कडून आता गोलंदाजी करणारा रझीन पाहायला मिळतोय. द फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरियट या एंड कडून ते आता बॉलिंग करतायत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं मागच्या षटकामध्ये विकीने जे गोलंदाजी केली होती तो जो एंड होता वीरवर्धन एंड होता तो. आणि सर्व या स्पर्धेसाठी जे आम्हाला लागलेले पुरस्कर्ते त्या सर्वांचा आभार आहे. पुन्हा एकदा मॅच कडे आपण निश्चित जातोय. बॅटिंग साठी आलेला आहे दापोलीचा बाहुबली निश्चित ऋषी बारे तयार आहे. पहिलाच बॉल कदाचित उडवला जाईल ऋषीच्या माध्यमातून. विस्फोटक असा फलंदाज आहे. चर्चा केली होती पहिला चेंडू आक्रमण करतील मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर इथे 4 रन्स मिळतील. सवकार येतोय. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती. अजून षटकातील 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 48 झालेले आहेत. ऋषी कुठे थांबणार आहे? तो आल्या आल्या जणू काही डगआउट मधून अगदी सेट होऊन आला होता. तो आता गोलंदाजांवरती तुटून पडू शकतो. हा खेळाडू अगदी कमी चेंडूंमध्ये धावांचा डोंगर उभा करून जातो असा बॅटर आहे. शॉर्ट बॉल आहे, प्रहार केलाय, फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाईल का? सक्सेसफुल डिलिव्हरी या षटकामध्ये येत आहे. 2 महत्वपूर्ण विकेट. रझीन यांची कमालची गोलंदाजी. ऋषी बारे यांचा अगदी आपण पाहतो एक बेजबाबदार स्ट्रोक त्यानं सरळ घेऊन जात आहेत पविलियनच्या दिशेनं. 48 वरती दुसरा मोठा धक्का बसलाय. बॅटिंग साठी यस होय एक दापोलीतला महत्वपूर्ण ऑलराऊंडर मनोज मोहिते दाखल होत आहेत. सिया स्पोर्ट्स या टीमचे हे देखील महत्वपूर्ण प्लेयर आहेत. जेव्हा जेव्हा अगदी गरज पडली आहे ना संघाला मनोज मोहिते. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे बासितभाई देशमुख सर यांचे परम मित्र देखील आहेत. ते मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. बासितभाई यांचे परम मित्र मैदानाच्या दिशेने त्यांनी निश्चित या दोन्ही संघांना अगदी खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. मनोज सर यांच्या चेहऱ्यावरती हास्य ते पाहायला मिळते. रझीन यांची गोलंदाजी कामाची एक चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 या आकड्यावरती या षटकाची टाइम लाईन 0 आउट. त्याच्यानंतर चौकार आणि मग पुन्हा एकदा एक विकेट पाहायला मिळाली. पहिलाच बॉल आहे, उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडू कॅच पकडली जाईल का? आता सक्सेसफुल डिलिव्हरी आहे. मनोज मोहिते आले, मनोज मोहिते गेले. रझीन यांची कमाल धमाल बेमिसाल बॉलिंग चालली आहे. रझीननं चांगल्या चांगल्या फलंदाजांना फसवलंय. आता सरळ बाहेर. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर इलियास भाई धनसे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. भाई प्लीज वेलकम, या पण मंचावरती आसनास व्हायचं आहे. आय थिंक ते डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. रवींद्र श्रीधर सातनाक पविलियन त्या पविलियनच्या दिशेने ते मार्गस्थ होत आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हो, यावेळेला आपण पाहतोय भरभक्कम माद्याचे विस्फोटक असे बॅटर अविनाश तांबे. 48 रन्स 48 ऑन हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिक घेतली जाते का रझीन यांच्या माध्यमातून?
सिया स्पोर्ट्स या टीम मध्ये सगळेच आक्रमक बॅटर आहेत. मग ऋषी भारे असू देत, त्याचबरोबर मनोज मोहिते असू देत, अक्षय दिवाते, अविनाश तांबे, येणारा जो फलंदाज असेल बंटी देखील तयार असेल पॅडअप करून. नंबर 6 वरती बंटी बॅटिंग मध्ये डीप खोली आहे, फ्रंट फूटचा वापर केलाय, खूप वेगानं स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू 1 2 3 4 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर इनटू द फॅन्स. येतोय JCI ब्रँडेड चौकार. आणि चौकाराच्या साह्यानं आता टीमचं अर्धशतक देखील कंप्लीट आहे. 52 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत, 52 ऑन बोर्ड. यानंतर बॅटल होईल युवा प्रभात विरुद्ध इमाद पॅकर. सोबत कॅप्टन आपण टॉस साठी तयार आहे. चार षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 3 विकेट्स 52 ऑन बोर्ड. 52 झालेले आहेत. धावांना अंकुश लागलेला आहे, रनांना अंकुश लागलाय. बॉलिंग मार्क वरती अल्तमश यांच्या हातामध्ये बॉल असेल. वीरवर्धन एन कडून ते बॉलिंग करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर मात्र अक्षय दिवाते आक्रमक असा बॅटर. राईट अप ओव्हर द विकेट. यॉर्क लाईन्सचा बॉल जड मध्ये टाकलाय. अंपायरचा इशारा तिथे नॉट आउट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल तिकट टाकलाय अल्तमशना अक्षय यांच्यासाठी. त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी युसुफभाई फकी यांचं आगमन झालेलं आहे. युसुफ सर यांचं देखील खूप सहकार्य लाभलेलं आहे. युसुफ सर आपणास विनंती, आपण मुख्य मंचावरती आणि विराज बनवा. युसुफभाई फकी आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय आणि आसन जवायचंय. आपणास रिक्वेस्ट आहे युसुफभाई फकी, आपणास आम्ही विनंती करतोय की आपण या लवकरात लवकर मुख्य मंचावरती आणि विराज बनवा. $54 54 स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. अल्तमश पुन्हा तयार आहे. या षटकामध्ये रन्स तेवढे चांगले आले नाही. स्लॉगर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. यावेळेला देखील मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा तिथे संपर्क नाही. दुखापतग्रस्त दिसतोय की काय अक्षय. कमी गतीचे चेंडू तो टाकतोय आणि त्या कमी गतीच्या चेंडूला फसलेला फलंदाज पाहायला मिळालेला आहे. सुरुवातीची 10 बॉल मध्ये कुठेतरी 32 रन्स वरती तो खेळत होता, परंतु त्याच्यानंतर पुढच्या 7 बॉल मध्ये फक्त अक्षयच्या बॅटमधून रन्स खूप कमी आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेले तर तुफेल ऐनरकर यांच्याकडून सैबा पठाण यांच्यासाठी मागच्या मॅच मध्ये सिक्सर लगावला गेला होता, त्याच्यासाठी 500चं कॅश प्राइज निश्चित आले. सैबा पठाणना ते कॅश प्राइज तुफेल आल्यानंतर ते दिले जाईल. तुफेल ऐनरकर यांच्याकडनं ते कॅश प्राइज दिलं जाणार आहे. धावसंख्या 55 या आकड्यावरती थांबलेली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. धावांचा तेवढं चांगला अगदी वेग पाहायला मिळत नाहीये या षटकामध्ये. रनांना अंकुश लागलाय. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 रन्स खर्च केलेत अल्तमशनं. अविनाश तांबे हार्ड हिटर बॅटर आहेत. सिया स्पोर्टचे विस्फोटक आहेत. ओ यावेळेसचा नाव देखा ना, नाव देखा. सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेका. चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. JCI ब्रँडेड सिक्सर.
शेवटचा बॉल आहे, शेवटचा षटक चालू आहे. 61 रन स्कोर बोर्डला लागलेले आहेत. पुढचा बॉल टाकला जाईल. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राज मिळून जातोय. बॅटर्स पासून वाचण्याचा प्रयत्न बॉलरच्या साहाय्याने केला जाईल. मागचा बॉल रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता, पण तो हा जो चेंडू आहे खूप बाहेर टाकला गेलाय. कीपर थोडेसे नाराज असू शकतील आपल्या बॉलरवरती. आपण पाहतोय गोलंदाजावरती ते थोडेसे नाराजगी व्यक्त करताय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं या बॉलरला. कमी गतीचा बॉल, नो बॉलचा इशारा दिला गेलाय. नो बॉलचा इशारा तिथे दिला गेलाय. आक्रमण करण्याची संधी होती बॅटर्सला, परंतु फसवा बॉल आहे. भीमर टाकलाय. आता येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. धाव संख्या 63 या आकड्यावरती पोहोचले. शेवटचा बॉल आहे, षटक क्रमांक 5 मधील फ्री हिटचा बॉल आहे. आक्रमण करेल का अविनाश तांबे पाहावं लागेल. कव्हर डीपला क्षेत्ररक्षक आहेत. रस मात्र घेतला जात नाही. एक रस घेतला गेलाय. एक रस मिळून जाईल. षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त. धाव संख्या 64 64 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 65 रन्स करायचे आहेत. इसुबाई फकी, आपणास रिक्वेस्ट आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपणास रिफ्रेशमेंटची आम्ही व्यवस्था देखील केली आहे, त्याच्यामुळे आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा. इसुबाई फकी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास खूप कळकळीची विनंती आहे की आपणास रिक्वेस्ट आहे. इसुबाई फकी, आमच्याकडे जरा बघा तुम्ही इकडे. आपणास रिक्वेस्ट आहे की आपण या. बासित देशमुख सर यांच्या माध्यमातून आपणास सातत्याने रिक्वेस्ट केली जात आहे. युसुफ फकी सर, आपण लवकरात लवकर या. हॅलो चेक. हॅलो, कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करावा लागेल. ऐकूया खेळचा एक बुलंद व सुमधुर आवाज, गोड आवाज, म्हणजे अर्थातच तांबे सर आपल्या समोर जोडले गेलेत. तांबे सर, वेलकम, सुस्वागतम तुमचं. हॅलो, धन्यवाद सरी सर. एक दापोलीचा बुलंद आवाज, ज्या आवाजानं अनेक मैदानाच्या आत आपण जातो, जिथं मात्र शिया स्पोर्ट्स या संघानं मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 64 धावांपर्यंत मजल मारली. आणि मैदानाच्या आत ज्या फलंदाजाच्या फळीची तळप आपल्याला पाहायला मिळाली, तो फलंदाज जिसने की है बेजार गेंदबाजों की रातें, दापोली के क्रिकेट गलियारों में जिसकी चल रही है बातें, मैदान पर जिसके बैट का जलवा हमें देखने मिला, वो एक ही नाम है अक्षय बाहुबली निवाते. आणि याच बॅट्समनच्या फलंदाजीच्या जोरावरती 40 धावांची वैयक्तिक खेळी अक्षय निवाते याच्या फळीतून आपल्याला साकारताना पाहायला मिळाली.
65 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी सेट करण्यात आलंय. दापोलीचा आझाद मैदानाचा इतिहास आहे की ही खेळपट्टी धावानं परिपूर्ण भरलेली आहे आणि तिचा परिपूर्ण फायदा तुम्हाला उचलावा लागेल. जशा पद्धतीची फलंदाजी अक्षय निवाते यांच्या माध्यमातून झाली तशाच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आत करावी लागेल. या 65 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल तर समर्पण आणि मैदानाच्या तग धरून फलंदाजी दोन्ही फलंदाजांना करावी लागणार. नवीन बॅटर्स मैदानाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. JCI चषक 2026 चा हा महासंग्राम रणसंग्राम मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी मैदानाच्या आत दोन मातब्बर संघांमधली लढत. च्या लढतीमध्ये पहिल्या डावामध्ये अक्षय निवाते असतील यांच्या फलंदाजीच्या जोरावरती मात्र 65 धावांपर्यंत मजल मारले. गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी कोणाला पाचारण करण्यात आलं हे देखील पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवरती सुमित आपल्याला पाहायला मिळतो. सुमेध गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या जोडीला त्यांचा सामना करण्यासाठी जॉली बॉईज कडून प्रारंभिक जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झालेली पाहायला मिळते. नजीर आणि सुबान, रझीन आणि सुबान ही मातबर जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या जोडीची मनशा रोखण्यासाठी या जोडीला जरब बसवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुमेध आपल्याला पाहायला मिळतो. एक मातब्बर गोलंदाज आहे दापोली तालुक्यातील, ज्या गोलंदाजांना अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये स्वतःच्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. परंतु आता मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. दोन मातब्बर बॅटर तुमच्या समोर फलंदाजी मार्कवरती दाखल आहेत आणि त्यांची जर मनशा रोखायची असेल ना तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं टिचून विकेट टू विकेट मारा करावा लागेल. यावेळेस मात्र अफलातून दर्जाचा फटका, पहिला चेंडू दर्जेदार पद्धतीनं या ठिकाणी टोलवण्यात आलाय. यावेळेस मात्र ग्रँड ओपनिंग होती. चेंडूला मात्र सीमांतर पाठवलं गेलं, सीमारेषा पार, धावा मिळतील 4. खातं मात्र या ठिकाणी दिमाखदार पद्धतीनं उघडलं गेलंय. आक्रमण पहिला चेंडू पासून या ठिकाणी करण्याची गरज होती आणि तशाच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आत फलंदाजांकडून केली गेली आहे. निश्चितच या चौकारानं भारताचा विध्वंसक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याची देखील आठवण करून गेली आहे. 2011च्या विश्वचषकामध्ये खेळण्यात आलेल्या प्रत्येक सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने चौकार ठोकला होता. तशाच पद्धतीची मनशा या दोन्ही प्रारंभिक फलंदाजांची मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुमेध तयार असेल, कमबॅक करावं लागेल. हो, यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कटवलंय. मनगटाचा वापर, सेन्सिबल बॅटिंग, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईपर्यंत फलंदाजांनी मात्र चपलाईनं 2 धावांची कमाई केलेली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर मात्र दुहेरी धावांची कमाई. सेन्सिबल बॅटिंग मिळावी लागेल, मोठे फटके आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावांची जोडगोळ मैदानाच्या आत धावफलकावरती होताना पाहायला मिळते. 65 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. आक्रमण आणि सेन्सिबल बॅटिंग या दोन्ही गोष्टींची सांगड तुम्हाला मैदानाच्या आत घालावी लागेल. तशाच पद्धतीची फलंदाजी दोन्ही फलंदाज यांच्या माध्यमातून सुमेध यांच्या विरोधात करताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुमेध सज्ज होईल. कमबॅक करावं लागेल कारण दोन्ही फलंदाज सेन्सिबल बॅटिंग करताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजांची मनशा हीच आहे. पुन्हा एकदा हलक्या हातानं कटावण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. क्षेत्ररक्षक अफलातून दर्जाचं आपलं काम चोखरित्या या ठिकाणी बजावताना पाहायला मिळतोय. कमबॅक सुमेध यांच्याकडून देखील या चेंडूवरती होताना पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आत डिलिव्हर करण्यात आलाय. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये पुन्हा एकदा चक्री मात्र फलंदाजाची या ठिकाणी फिरली जाते. बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडू मात्र सीमारेषा पार, होईल फरार, धावा मिळतील 4. चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा आणि त्यासोबतच आक्रमण हे सूत्र मैदानाच्या दोन्ही फलंदाजांचं आतापर्यंत राहिलंय. गोलंदाजाच्या चांगल्या चेंडूंचा सन्मान या आधीच्या चेंडूवरती देण्यात आला, परंतु जसा चेंडू आपल्या टप्प्यात आला त्याचा मात्र करेक्ट कार्यक्रम फलंदाजांकडून निश्चितच या ठिकाणी केला गेलाय. या 4 धावांनिशी धावफलक मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये आक्रमण गोलंदाजावरती परिपूर्णरित्या केलं गेलंय.
पहिल्या डावामध्ये अक्षय निवाते याच्या सुंदर फलंदाजीचा नमुना मुजाहीर आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र यावेळेस पाहू शकता आपण पुन्हा एकदा मनगटाचा वापर केला गेला, हलक्यातने चेंडूला कटवलं गेलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फलंदाजांनी तद्वत रोटेशन ऑफ स्ट्राईक या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. संयम, धैर्य आणि कौशल्य याची पराकाष्ठा मैदानाच्या आत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सातत्यानं पेश केली जाते. सुबेद आलायदा पद्धतीचे चेंडू, प्रत्येक चेंडू त्यानं हाताळलाय, परंतु फलंदाजांना जरब मारण्यासाठी आतापर्यंत यशस्वी. ओहो, यावेळेस अफलातून दर्जाचा चेंडू, विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होत आहे. धावांचा ओघ सातत्याने येत होता, परंतु गोलंदाजानं मात्र कमबॅक मैदानाच्या आत केलेलं पाहायला मिळत आहे. आपला आलायदा पद्धतीचा चेंडू बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, फलंदाजाला मात्र या प्रश्नाचं तिखट मारायचं उत्तर या ठिकाणी देता आलं नाही. निष्फळ ठरला जातो, विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का, पहिला हादरा मैदानाच्या आत बसवला जातोय. प्रारंभिक फलंदाज सुबान मात्र मैदानाच्या डगआउटच्या दिशेने रवाना झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण त्यांच्याकडून देखील केलं गेलं होतं आणि तोच आक्रमणाचा पवित्रा पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने चाललाय. सात मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. एक मातब्बर फलंदाज आहे, क्रमांक 3चा जो फलंदाज आहे तो संघाची जी बांधणी आहे धाव फलंदाजीची तिला मात्र धरून ठेवण्याचं डाव सावरण्याचं काम करत असतो आणि तेच काम मात्र साद या फलंदाजाला मैदानाच्या आत करावं लागेल. एक भागीदारी रचून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करावा लागेल, कारण गोलंदाजी आतापर्यंत आपण जर बघितले तर त्या 2 चौकारानंतर गोलंदाजाने देखील कमबॅक मैदानाच्या आत केलेलं पाहायला मिळतंय. आता मात्र मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे? ज्या गोलंदाजांना अक्षरशः आझाद मैदानाचा कप्पा कप्पा गाजवलाय तोच गोलंदाज, म्हणजेच दापोलीचा अनुभवाची खान, ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी अनेक मोठमोठ्या स्पर्धांची असलेली पाहायला मिळते, तोच गोलंदाज म्हणजेच मनोज मोहिते. डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भल्या मोठ्या फलंदाजांना जारी बांधण्याचं काम या गोलंदाजानं सातत्याने केलं आणि आज मात्र या आझाद मैदानात स्वतःच्या अनुभवाची पडताळणी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून मैदानाच्या आत केला जाणार आहे. ओहो, यावेळेस पहिला चेंडू स्लॉट मध्ये आलाय, परंतु यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टिपला गेला, जेल संपतोय. इथं मात्र फलंदाजाचा खेळ, मनोज मोहिते ऑन फायर, रफ्तार मध्ये गिरफ्तार मात्र यावेळेस फलंदाजाला निश्चित केलं. आपण जर रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीनं चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला जातोय, झेल टिपला जातोय, विकेटचं पतन झालंय. कारण मनोज मोहिते सारखा मातब्बर गोलंदाज आहे, ज्याच्याकडे अनुभवाची खाण, अनुभवाची देण या खेळाडूकडे निश्चितच. आणि असं म्हणतात तुम्ही प्रत्येक गोष्ट विकत आणू शकता, परंतु अनुभव आणि कौशल्य याचा विकास तुम्हाला स्वतःच करावा लागतो. आणि गोलंदाजीचा कौशल्याचा विकास अनेक मोठमोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून मनोज मोहिते यांच्याकडून केला गेलाय. पहिला चेंडू डिलिव्हर झाला, या पहिल्या चेंडूवरती मात्र त्यांच्याकडून फलंदाजाला आपल्या रफ्तारमध्ये गिरफ्तार केला गेलाय. धावसंख्या 11 या आकड्यावरती स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज अल्तमश पाहायला मिळतात, परंतु त्यांच्या समोर देखील आव्हान पेश करण्यासाठी रफ्तारचा सौदागर मनोज मोहिते दाखल झालेले पाहायला मिळतात. कशा पद्धतीने हा चेंडू त्यांच्याकडून डिलिव्हर केला जाईल. अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र यावेळेस मनोज मोहिते यांच्या विरोधात आक्रमण खोललं गेलंय. चेंडूला मात्र भिरकावून दिलंय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. स्कोर बोर्ड मात्र या चौकारा दिवशी जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, हाय कॉन्फिडन्सनी लेस असलेले मनोज मोहिते, नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आत आला, नवीन इरादे, फ्रेशनेस मात्र मैदानाच्या आत घेऊन आलेला पाहायला मिळतोय. आक्रमण या चेंडूवरती मनोज मोहित्यांच्या विरोधात होताना पाहायला मिळतंय. कमबॅक करण्याची क्षमता मनोज मोहिते यांच्याकडे निश्चितच असणार आहे. चांगला गोलंदाज आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र मैदानाच्या पणाला लावावा लागेल. जरी 2 मातब्बर आघाडीचे फलंदाज तंबूत माघारी परतले असतील, परंतु अजून देखील जॉली बॉईजच्या संघाकडे फलंदाजांचा भरडा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. किती यावेळेस मात्र आक्रमण खोललं गेलंय. मोठा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला जातो. विकेटचं पतन झालंय.
तू चल मैं आया हे समीकरण मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. मनोज मोहितेंच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, परंतु या चौकाराचं प्रत्युत्तर ईट का जवा पत्थर से मनोज मोहितेंचं समीकरण मैदानाच्या आत राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटचं पतन झालंय. तिसरा धक्का मात्र मैदानाच्या आत बसताना पाहायला मिळतोय. अनुभवाची खान, अनुभवाची दास्तान मात्र मैदानाच्या आत मनोज मोहिते यांच्याकडून लिहिली जाते. कारण अनुभव ही गोष्ट तुम्हाला तुमच्या कौशल्यातून सातत्य रीतीने क्रिकेट खेळून तुम्हाला गमवायची असते आणि तेच अनुभव मनोज मोहिते याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून कमवलाय आणि तोच अनुभव मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती त्यांच्याकडून देखील हाताळला जातोय, दाखवला जातोय की दापोली तालुक्यातील अग्रगण्य गोलंदाजांच्या यादीत माझ्या नावाचा उल्लेख का केला जातो. का मिस्टर दापोली म्हणून मला ओळखलं जातं. गोलंदाजी म्हटलं की गोलंदाजाच्या प्रारूपामध्ये निपुण असलेलं एक गोलंदाज म्हणजेच मनोज मोहिते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर बघितले तर 3 चेंडू त्यांच्याकडून हाताळण्यात आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. चला वेळ घालवू नका, वेळेचं आपल्याला बंधन असणार आहे. वेळ अतिरिक्त लागतोय सामना खेळवण्यासाठी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला पुन्हा एकदा मनोज मोहिते गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू. SK स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय शहबाजजी खलपे या ठिकाणी दाखल. त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मनोज मोहिते रफ्तारची दास्तान मात्र लिहिताना पाहायला मिळतोय. दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन मात्र झालेलं पाहायला मिळतंय. मनोज मोहिते ऑन हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळेल. रफ्तारचा सौदागर आहे. दापोलीतील मोठमोठ्या स्पर्धा असतील किंवा रत्नागिरी तालुक्यातील मातबर गोलंदाजीच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव घेतलं जातं. हॅट्रिक चेंडू. हो 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 यावेळेस मात्र हॅट्रिकचं संकट या ठिकाणी निवारण्यात आलंय, परंतु चेंडू काय दर्जेदार पद्धतीनं हाताळण्यात आलाय. रफ्तार आणि बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, वैविध्यता आणि सटीकता याचं समीकरण मैदानाच्या आत गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने केलं जात आहे. रफ्तार आणि रफ्तार, त्यासोबतच या रफ्तारचा प्रारूपामध्ये फलंदाजांना आतापर्यंत गिरफ्तार केल्या. हलक्यातनं चेंडूला पुन्हा एकदा कटवण्यात आलंय. मनगडाचा वापर आणि तद्वत मात्र फलंदाजांनी बघता बघता दुसरी धाव तर कंप्लीट केली आणि बघ त्या ठिकाणी थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चुकी झाली आहे आणि त्याचाच परिणाम तिसऱ्या धावेमध्ये देखील ही धाव परावर्तित होताना पाहायला मिळते. 3 धावांनिशी धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय, परंतु जर दुसरं षटक प्रगतीपथावरती संपता मात्र तब्बल 1 नाही 2 नाही तर 4 खेळाडू मात्र तंबूत माघारी परतलेत. 18 धावा धावफलकावरती निश्चित लागल्यात, परंतु विकेटचा कॉलम जे आहे ना ती पडझड मात्र सातत्यानं मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळ्याची जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती या ठिकाणी दिली जाते हे देखील पाहण्याजोगं असेल, कारण नेहमीच तिसरं षटक महत्वाचं असतं. जेव्हा 5 षटकांचा सामना असतो ना त्यावेळेस सामन्याचं मुव्हिंग षटक म्हणून तिसरं षटक ओळखलं जातं. मात्र गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे? तोच खेळाडू ज्याच्या नावावरती दापोली तालुक्यातील अनेक रेकॉर्डचा 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दापोली के क्रिकेट के गलियारों में चल रही है जिसकी बातें, गेंदबाजी मार्क पर गेंदबाजी करने के लिए तैयार है अक्षय निवाते. 17 चेंडू 47 धावांची गरज मैदानाच्या आत असणार आहे. तुम्हाला तुमच्या खेळाचा सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आत दाखवावा लागेल. अजून देखील मॅच संपली नाहीये. मातब्बर गोलंदाजी मार्कवरती निश्चितच आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती अनिश्चिततेने भरलेला खेळ कधी कुठल्या बाजूला झुकेल हे सांगता येणार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, फ्लिक केलंय मात्र चेंडूला. 1 धाव निश्चितच या चेंडूवरती येते. आपण जर बघितलं तर अक्षय दिवातेचा टप्पा जो आहे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज सातत्यानं ओळखला जातो आणि त्याची झलक मात्र मैदानाच्या आत त्याच्याकडून दाखवली गेली आहे. 2 चेंडू त्याच्याकडून आतापर्यंत हाताळण्यात आलेत.
हो 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 अफलातून दर्जाचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र थोडंसं नियंत्रण गमावलंय. अवांतर धावसंख्येत मात्र या ठिकाणी जोडली जाते. अतिरिक्त रूपाच्या धावेनं धावफलक मात्र थोडासा पुढे सरताना पाहायला मिळतोय. तशा पद्धतीनं उन्हाव रखरखत्या उन्हामध्ये एखाद्या वाटसरूला सावली मिळावी तशाच पद्धतीने या मेघ मारलेल्या धावसंख्येला उभारी देण्याचं काम यावेळेस मात्र केलं गेलंय. फटका चांगला अफलातून दर्जाची स्ट्राईक अक्षय निवातेच्या विरोधात आक्रमणाचं हत्यार या ठिकाणी उपसण्यात आलंय. चेंडूला मात्र भिरकावून दिलं सीमारेषा पार. येईल ब्रँडेड खणखणीत असा षटकार. आपले इरादे आपले मनसुबे मात्र या ठिकाणी मैदानाच्या आत इजहार केले गेलेत फलंदाजांकडून. अक्षय निवाते चांगला गोलंदाज आहे परंतु या गोलंदाजाचा मात्र खरपूस समाचार निश्चितच घेतला गेलाय. कारण असं म्हणतात ना अक्षय निवाते की दवाई आज उन्हीं को पिलाई है बल्लेबाजों ने मैदान के अंदर. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आपण जर बघितलं तर या षटकामध्ये थोड्यांचा जो ब्रेक लाभण्यात आला होता आधीच्या षटकामध्ये सुबेद असेल किंवा मनोज मोहिते असतील परंतु अक्षय निवाते सारख्या मातब्बर गोलंदाजावरती आक्रमणाचं हत्यार या ठिकाणी उपसण्यात आलंय. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 10 धावा अक्षय निवातेकडून या षटकामध्ये खर्च केलेला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आपण बघितलं चुकी झाली आहे. या ठिकाणी अवांतर रूपाची 1 आणि चेंडू मात्र बाईच्या रूपाने 4 धावांसाठी या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. 5 धावांची कमाई होतीये. 14 चेंडू 32 धाबांचं समीकरण मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं ना दडपण काय असतं एक मोठा खेळाडू वरती देखील आक्रमण केले गेले त्याचाच परिणाम दडपण मात्र त्याच्याकडून गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतंय. अवांतर थोडंसं नियंत्रण मात्र मैदानाच्या दिशेनं गमावताना अक्षय निवाते पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजून मात्र 32 पाहिजेत ना 32 धावांची गरज आहे. मॅच अजून देखील संपली नाहीये. संघर्ष मैदानाच्या आत जारी आहे आणि या संघर्षाची पराकाष्ठा विजयाच्या दिशेनं मात्र संघाला घेऊन जाईल का जॉली बॉईज या स्पर्धेतील एक मोठा अपसेट करेल का हे देखील पाहण्याजोग आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अक्षय निवाते. ओ हो 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 यावेळेस पुन्हा एकदा काय घडलंय मैदानाच्या आत थोडंसं नियंत्रण गमावलं गेलं होतं परंतु मिसकम्युनिकेशन झालंय. अवांतर रूपाची धाव निश्चितच मिळते. अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाईल. अक्षयला कमबॅक करावं लागेल कारण सामना जरी पाळणं थोडंसं जड असलं ना तरी क्रिकेटच्या पटलावरती कधी सामना कलाटणी घेईल क्रिकेट सरडा राजकारण या 3 गोष्टी आपले रंग सातत्याने बदलण्यासाठी ओळखले जातात. अरे तेच काम मैदानाच्या आत फलंदाजांकडून केलं जात आहे. सामन्याला कलाटणी देण्याचं काम होत आहे परंतु अक्षय निवाते कमबॅक केला गेलाय. लगातार अवांतर धावा चेंडूंच्या शृंखलेनंतर मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. कमबॅक आपला सूर आपल्या गोलंदाजीचं तंत्र जे आहे ते सुधारलं गेलंय. धावफलक 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र अफलातून दर्जाची स्ट्राईक सक्सेसफुल रित्या मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलंय. सीमारेषा पार मिळतील धावा 6. येईल ब्रँडेड खडखडीत असा षटकार. या ठिकाणी अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र 7च्या फळीतून पाहायला मिळते. याची दही आजी डोळा षटकारांचा विस्मरणीय सोहळा. 7च्या फळीतून मात्र या ठिकाणी मैदानाच्या आत दागला जातोय तोफ गोळा आणि हा तोफ गोळा कुणाच्या विरोधात दागला गेलाय. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय. अक्षय निवाते यांच्या विरोधात आक्रमण उभारलं गेलंय. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता मात्र गरज असणाऱ्या 12 चेंडू आणि 25 धावा. आता जे तिसरं षटक जर आपण बघितलं तर अतिशय महागडे षटक अक्षय निवाते यांच्या माध्यमातून हाताळण्यात आले. तब्बल 1 नाही 2 नाही तर 22 धावा त्यांच्याकडून खर्च करण्यात आल्यात. निश्चित तांबे सर आपण पाहतोय उर्वरित 12 बॉलमध्ये आता 25 रन्स पाहिजेत. आपण जेव्हा जेसीआयची टुर्नामेंट पाहिले ना ती जॉली बॉयज यांच्यासाठी अगदी लकी टुर्नामेंट ठरली आहे. आता 12 मध्ये 25 रन्स होतील की नाही कारण आपण ज्या वेळेला जेसीआयची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती क्रिकेटची 2024 मध्ये ती स्पर्धा पर्व पहिलं होतं आणि पर्व पहिल्यामध्ये जॉली बॉयचा संघ चॅम्पियन ठरला होता. आता जॉली बॉयचा हा देखील एक संघ खेळतोय. या संघांमध्ये देखील चांगले प्लेयर्स आहेत. 12-25 रन्स जर केले ना तर खरंच हा सामना जॉली बॉयचा संघ जिंकू शकतो आणि जॉली बॉयज यांच्यासाठी जेसीआयची टुर्नामेंट खूप लकी ठरते. युसुफ देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. युसुफ फकी असतील चेहऱ्यावरती हास्य असतील. ऑफस्टॉम्पच्या बाहेरचा बॉल आहे. अंपायरचं डिसिजन काय येत आहे
इथे डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. ओ टू तांबे सर. येस सर, थँक्यू. निश्चितच या स्पर्धेमध्ये एक मातब्बर संघ म्हणून जॉली बॉईज मैदानाच्या आत दाखल झाला आणि तशाच पद्धतीचा खेळ या षटकांमध्ये या प्रारूपामध्ये त्यांच्याकडून झालाय. 65 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाला पार करण्याची तयारी मात्र त्यांच्याकडून या ठिकाणी केली गेली आहे. पुन्हा एकदा अफलातून दर्जाचा चेंडू गोलंदाजाकडून मात्र या षटकामध्ये कमबॅक केला गेलाय. लगातार आपण बघितलं तर दोन बिंदी गेंदे मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतात. गोलंदाज सटीकता, अचूकता आणि भेदकता हे समीकरण मैदानाच्या आत वापरताना पाहायला मिळतोय. आक्रमण करावं लागणार आहे. 7 सारखा मातब्बर फलंदाज आहे ज्यानं आतापर्यंत चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली. यावेळेस मात्र चेंडूला कट करण्यात आले. सक्सेसफुली 1 धावेची कमाई मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. परंतु एकेरी दुहेरी धावांसोबत तुम्हाला सातत्याने मोठ्या फटक्यांची जोड देखील देणं गरजेचं असणार आहे. रनचेस करायचा असेल तर आक्रमण तुम्हाला मैदानाच्या आत करावं लागणार आहे. ही समय की मांग है और उस मांग को पूरा करना होगा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मनोज मोहिते दाखल झाले. तो हो 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 वेग आणि वेग अफलातून दर्जाचा चेंडू पुन्हा एकदा 250च्या गलियारामध्ये चेंडूला डिलिव्हर केला गेलाय. लगातार गोलंदाजी 9 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण मैदानाच्या आत आहे. 8 चेंडू आणि 24 धावा. मनोज मोहिते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहेत. अनुभव आणि या अनुभवाच्या खांद्यावरती हे जोखीम म्हणजे असं म्हणतात ना 20व्या षटकापेक्षा 19वे षटक फार महत्वाचं असतं आणि तेच हाताळण्याची 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी मनोज मोहिते यांच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर यथायोग्य या जबाबदारीचं निर्वहन त्यांच्याकडून करण्यात आलंय. चांगल्या पद्धतीचे चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्टायलिश फटका अफलातून दर्जाचे स्ट्राईक. थोडासा मिस टायमिंग फटका परंतु निर्जंतीस्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव तर पूर्ण झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानाच्या आत होताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेता घेता मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. अतिरिक्त धाव घेण्याचा जोखीम पत्करण्यात आलं होतं आणि या जोखमीचा परिपाक धावचीच्या रूपानं मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. मोठा फटका चांगला होता. टायमिंग त्या फटक्यामध्ये जसे मनशा होती फलंदाजाची ते मात्र प्राप्त करता आलं नाही. निर्जंतीस्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावांची कमाई. धावफलक मात्र आता जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. 6 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. कुणाच्या बाजूने या सामन्याचा निकाल जाईल हे देखील बघण्याजोग आहे. कारण जॉली बॉईज हा देखील संघ मातब्बर आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत त्यांच्याकडून झाली आहे. परंतु सातत्याने जे विकेटचं पतन मैदानाच्या झालं ना त्यामुळे कुठेतरी फलंदाज बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळाला. आपण जर बघितलं तर सातत्य मैदानाच्या आत राखणं फार गरजेचं आहे आणि तेच मात्र तुम्हाला करावं लागेल. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 6 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज दिसतोय. गोलंदाजी मार्कवरती आर्य आपल्याला पाहायला मिळतोय. एक नौखा गोलंदाज आहे परंतु कमालीची गोलंदाजी करण्यासाठी हा देखील ओळखला जातो. एक यंगस्टरकडे मात्र ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हो पहिला चेंडू मात्र यावेळेस काय घडलंय थोडंसं नियंत्रण गमावलं गेलंय. पंचांकडून मात्र यावेळेस नो बॉलची घोषणा झाली आहे. उघडा डोळे बघा नीट मैदानाच्या आत पुढच्या चेंडूवरती मात्र असणार आहे फ्री हिट. आपण जर बघितलं तर पहिला चेंडू नो पद्धतीचा होता आणि त्या नो चेंडूला मात्र या ठिकाणी फ्री हिटच्या रूपानं कशा पद्धतीने त्याची भरपाई केली जाते लईलूट केली जाणार आहे. कारण बंपर ऑफर असणार आहे आणि या बंपर ऑफरचा फायदा मात्र फलंदाजांना उचलावा लागेल. ती गरज होती. ओहो यावेळेस फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा ढकललं गेलं. फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला गेलाय परंतु जे टायमिंग जे एलिव्हेशन फलंदाजांना अपेक्षित होतं त्याची कमाई करण्यामध्ये मात्र फलंदाजांना वैफल्य आलेलं पाहायला मिळतंय. 1 धावेची कमाई होतीये. एकेरी धावेनं धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 45 आकड्यावरती. अजून देखील 5 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. सामना अजून संपलेला नाहीये. मैदानाच्या आत कधीही काहीही होऊ शकतं. हे क्रिकेटच्या पटलावरती आपण अनेकदा पाहिलंय. 8वा तो IPL ची ती मॅच ज्या मॅच मध्ये 6 चेंडू
आणि 30 धावांची गरज होती. ज्या मॅच मध्ये रिंकू सिंगने यश दयालला 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकले होते, तीच किमया मात्र मैदानाच्या आत करावी लागणार आहे. 5 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आर्य सज्ज आहे. दोन्ही बाजूच्या फलंदाज असेल किंवा गोलंदाज असेल, हिरो बनण्याची संधी आहे. कारण क्रिकेटच्या पट्ट्याला असं म्हणतात ना, कद बडा ना पद बडा. जो खिलाडी टीम के लिए मुसीबत में खडा, जो विपरीत परिस्थितियों से लढा, वही सबसे बडा. आणि तेच आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झाले. 5 चेंडू 20 धावांचं समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. आर्य गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू त्यांच्याकडून 9 चेंडू टाकण्यात आला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने झालाय. हो पुन्हा एकदा 2 चेंडू घोषित झाला. यावेळेस मात्र हाय अँड हँडसम डिस्पॅच केलं गेलं चेंडूला. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड खणखडीत असा षटकार. आतापर्यंत जर आपण बघितलं तर आर्य कुठेतरी प्रेशर मध्ये आलेला पाहायला मिळतोय. मॅच संपली नाहीये, मी मगाची देखील सांगितलं. हा फटका चांगला आहे, या फटक्यावरती षटकार आलाय आणि 7 धावांची कमाई मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 13 धावा. कुठं सामना होता, कुठं आणलाय, हेच क्रिकेटची उत्कंठा आहे. हाच क्रिकेटचा अनित्यतेने भरलेला सारीपाट आहे. आर्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. आपण जर बघितलं तर बॅक टू बॅक बीमर त्यांच्याकडून डिलिव्हर केलं गेलं. आणि जर आपण बघितलं तर क्रिकेटचा नियम हा सांगतो की गोलंदाजाने जर 2 बीमर लगातार फेकले एका षटकामध्ये, तर त्याला मात्र गोलंदाजी या सामन्यामध्ये करता येणार नाही. क्रिकेटचा नियम आणि त्या नियमाचा अवलंब मैदानाच्या पंचांकडून होताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज पाचारण करण्यात आलाय. बॉलर नेम प्लीज. सिद्धू. गोलंदाजी मार्ग वरती आर्यला रिप्लेस केलंय ते सिद्धू. मातबर गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार आहे, कारण 5 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण मैदानाच्या आत आहे. सेन्सिबल बॅटिंग दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. जो अवघड टप्पा होता तो मात्र या ठिकाणी अचीव करण्यात आलाय. आता मात्र शेवटचा कळस मात्र तुम्हाला चढवायचा आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आत येतोय. ऑफ स्टंप बाहेर मात्र चेंडूला थोडंसं वळवलं गेलं. फलंदाजांना मात्र या तिखट माऱ्याचं उत्तर या ठिकाणी देता आलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. सामन्याचं पारडं मात्र दोलायमान अवस्थेमध्ये कधी इकडे कधी तिकडे होताना पाहायला मिळतंय. हो 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 वेग आणि वेग, या वेगाची दास्तन मात्र मैदानाच्या आत सिद्धू यांच्या माध्यमातून पेश केली गेली आहे. पेजार आतापर्यंत फलंदाजाने केलंय. आर्य यांच्या विरोधात आक्रमणाचं शस्त्र उपासण्यात आलंय आणि त्यानंतर 2 बीमर आले. 2 बीमरच्या नंतर प्रतिबंध करण्यात आला गोलंदाजीसाठी. सिद्धूला पाचारण करण्यात आले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली गेली आहे. ज्या चुका आर्य यांच्या माध्यमातून झाला, त्या चुकांची भरपाई मात्र मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. नवीन बॅटरचं नाव कळवायचं आम्हाला. सिद्धू. ओहो हो, चांगल्या पद्धतीचा फटका, मनगडाचा वापर केला गेलाय. चेंडूला मात्र फ्लिक केलं गेलं. 1 धाव पूर्ण झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आत यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 धावांनिशी धावसंख्येचं फलक. साहेब बाय बॅट्समॅन नेम. बासित मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेनिशी धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते. यावेळेस हलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला कटवलं गेलं. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण दर्जातून, अफलातून दर्जाचं पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण मैदानाच्या आत आहे. चांगला पद्धतीचा संघर्ष जॉली बॉईज यांच्या माध्यमातून करण्यात आला, परंतु सिद्धू न टाकलेलं 2 लगातार चेंडू सामन्याची दिशा बदलणारे आतापर्यंत ठरलेत. 1 चेंडू 10 धावांचं समीकरण असणार आहे. उठ किस करवट बैठेगा, आने वाला 1 गेंद और 1 गेंद पे चाहिए 10 रन. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सिद्धू यांच्या माध्यमातून केली गेली आहे. चांगला गोलंदाज आहे. रिप्लेसमेंट म्हणून गोलंदाजी मार्कवरती आले होते, परंतु संघासाठी विजयाची दास्तान मात्र त्यांच्याकडून निश्चितच लिहिली गेली आहे. सिद्धू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळेस मात्र अफलातून दर्जाचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालाय. विकेटचं पतन मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी होत आहे आणि या चेंडू दिवशी या ठिकाणी सामना मात्र संपुष्टात येतोय. सिया स्पोर्ट्स 9 धावांनी
या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय मात्र या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळतोय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि जॉली बॉईज यांच्या संघर्षाची दाद मात्र या ठिकाणी द्यावी लागेल. एक छोटीशी विश्रांती असणार आहे. एक छोटीशी विश्रांती मैदानाच्या आत असणार आहे. ठीक 2 वाजता ना 2 वाजता ना ठीक 2 वाजता आपण पुन्हा एकदा या JCI स्पर्धेमध्ये पुनरागमन करणार आहोत. छोटीशी विश्रांती असेल आणि या विश्रांतीनंतर क्रिकेटचा हा महासंग्राम